धाराशिव जिल्ह्यातील भूम तालुक्यामध्ये रात्री ढगफुटी सदृश्य पाऊस झाला आणि या पावसामुळे शेतकऱ्याचं होतेचा नव्हतं झाल्याची परिस्थिती जी आहे ती पाहायला मिळते। मी आता भूम तालुक्यातील एका शिवारामध्ये आहे। आपण जर पाहिलं तर या ठिकाणी हा रस्ता आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या। आहे मात्र हा रस्ता फुटून देखील आता पूर्णपणे पाणी वाहतंय, तर या परिसरात असणारी झाडं देखील उन्मळून पडलेली आहेत। अगदी या भागामध्ये जे आहे ते मोठ्या प्रमाणावर नुकसान शेतीचं झालेलं आहे। याच परिसरामध्ये हे एक पलीकडे आपण जे पाहतोय हे सोयाबीनचं शेत आहे आणि ही शेती पूर्णपणे जमीनदोस्त झाल्याची जी परिस्थिती आहे ती पाहायला मिळते। पूर्ण दगडगोटे जे आहेत या शेतामध्ये आपल्याला पाहायला मिळतात। अगदी दिवाळी दसऱ्याचा जो सण आहे तो तोंडावर येऊन ठेपलेला आहे। अनेक शेतकऱ्यांनी या शेतीच्या पिकावर जी आहे ती स्वप्न पाहिलेली होती, मात्र आता ही पूर्ण स्वप्न जी आहेत ती मातीमोल झाल्याची जी परिस्थिती आहे ती आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते। त्यामुळे कुठेतरी बळीराजा जो आहे तो अक्षरशः हतबल झालेला आहे। या संकटातून आम्हाला बाहेर काढलं पाहिजे अशी आर्त हाक जी आहे ती तो शेतकरी जो आहे तो सरकारकडे करताना कुठेतरी पाहायला मिळतोय। त्यामुळे मायबाप सरकारने देखील या शेतकऱ्याच्या वेदना जाणून घेऊन त्यांना मदत द्यावी अशी मागणी जी आहे ती या भूम परिसरातील शेतकऱ्यातून केली जात आहे। बालाजी सुरवसे, साम टीव्ही, भूम, धाराशिव। देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।